नमस्कार सगळ्यांना। आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे। आई कर्ज योजना 15 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज कोणाला मिळणार, पात्रता काय आहे, कोणता बिझनेस केला पाहिजे तर तुम्हाला कर्ज मिळेल आणि त्यासोबत काय एक्झॅक्टली प्रोसेस राहणार आहे, जे काही खरी माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी सगळ्यात पहिलं समजून घ्या की ही योजना कोणाची आहे, ही योजना कोणाकडून आलेली आहे, कधीपर्यंत चालू असणार आहे, लाभ कोणाला मिळणार आहे, सगळ्या डिटेल्स आपण पाहणार आहोत। चला व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिलं योजनेचं नाव काय आहे? योजनेचं नाव आहे महाराष्ट्र शासनाची आई महिला केंद्रित पर्यटन योजना, आई स्कीम असं योजनाचं नाव आहे। डिस्क्लेमर एकदा वाचून घ्या प्रॉपरली, त्यानंतर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर महाराष्ट्र शासन आई महिला केंद्रित पर्यटन योजना ही योजना आहे महाराष्ट्र टुरिझमच्या अंडरमधली। तर त्यानंतर सुरुवात करूया। आई योजनेचं नेमकं काय आहे? या योजनेत पात्र महिलांना पर्यटन व्यवसायासाठी अधिकृत बँकेकडून 15 लाख पर्यंत कर्ज घेऊ शकतात। महत्त्वाची गोष्ट, हे 15 लाख सरकार फुकट देणार नाही, बँकेकडून कर्ज घ्यायचे असते। त्या कर्जावरचे व्याज शासन कमान 12% किंवा 4.5 लाख रुपये किंवा 7 वर्ष यापैकी जे आधी पूर्ण होईल त्या मर्यादित इंटरेस्ट रिइंबर्समेंट म्हणून देते। महिलांना पर्यटन व्यवसायासाठी 15 लाखांपर्यंत कर्ज आणि पात्रतेनुसार वरील व्याजाचा परतावा शासनाकडून दिला जातो। त्यानंतर कोणत्या व्यवसायासाठी तुम्हाला हे कर्ज दिलं जातं किंवा रिइंबर्समेंट दिली जाते? हॉटेल बिझनेस, रिसॉर्ट बिझनेस, होम स्टे, रेस्टॉरंट, फूड रिलेव्हंट टुरिझम ॲक्टिव्हिटीज, टूर्स अँड ट्रॅव्हल बिझनेस, ॲडव्हेंचर टुरिझम, इव्हेंट रिलेटेड टुरिझम ॲक्टिव्हिटीज। त्यानंतर इतर जे पात्र व्यावसायिक आहेत म्हणजेच पर्यटन व्यवसायाच्या रिलेव्हंट जेवढे काही बिझनेस आहेत त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। अधिकृत गाईडलाईन्समध्ये व्यवसायांचे प्रकार आणि क्षेत्रांची माहिती दिली आहे। किती फायदा मिळतो? समजा एखाद्या पात्र महिलेस 15 लाख कर्ज घेतले, कर्जावरील बँकेचे व्याज आकारलेले महिला बँकेत EMI हप्ते नियमानुसार भरते। त्यानंतर योजनेच्या नियमानुसार व्याजाची रिइंबर्समेंट टुरिझम डायरेक्टरेट कडून केला जातो। मर्यादा काय आहे त्याच्यासाठी? 12% व्याज दर, त्यानंतर कमाल 4.5 लाख रिइंबर्समेंट, कमाल 7 वर्ष तुम्ही ते व्याज भरलं पाहिजे, यापैकी अधिक जे पूर्ण होईल त्या नियमानुसार लाभाची मर्यादा लागू होते। त्यानंतर अर्जाची प्रोसेस कशी आहे? सगळ्यात पहिलं, सध्या सर्वात सुरक्षित पद्धत म्हणजे महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या अधिकृत आई पोर्टलवरूनच अर्जाची प्रक्रिया करणे। महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट https://महाराष्ट्रटुरिझम.gov.in वर आई महिला केंद्रीय पर्यटन धोरण अंतर्गत स्वतंत्र अप्लाय सेक्शन उपलब्ध आहे। स्टेप 1, पात्रता तपासा। सर्वप्रथम तुमचा प्रपोज्ड बिझनेस पर्यटन क्षेत्रात येतो का हे तपासा। सेकंड नंबर, तुम्हाला कोणता बिझनेस सुरू करायचा आहे, किती इन्व्हेस्टमेंट लागणार आहे, किती कर्ज पाहिजे, बिझनेससाठी कुठे आहे इत्यादींचा प्रोजेक्ट प्रपोजल तयार करावा लागतो। स्टेप 3, डॉक्युमेंट तयार ठेवा। गाईडलाईननुसार ॲप्लिकेशनसाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत। एक्झॅक्ट डॉक्युमेंट लिस्ट अर्जाच्या ऑफिशियल पोर्टलमध्ये गाईडलाईन्समध्ये तुम्हाला तपासायला मिळेल। त्यानंतर स्टेप 4, ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही आई पोर्टलवरती रजिस्टर करून ॲप्लिकेशन भरायचं आहे। त्यानंतर स्टेप 5, ॲप्लिकेशन आणि डॉक्युमेंट सबमिट। फॉर्ममध्ये मागितलेली माहिती सर्व सपोर्टिंग डॉक्युमेंट्स अपलोड करणे सबमिट करायचे आहे। त्यानंतर स्टेप 6, बँक लोन प्रोसेस। ही लिंक्ड बँक स्कीम आहे, त्यामुळे लोन सँक्शन करण्याची प्रक्रिया बँकेच्या नियमानुसार होते। त्यानंतर कर्ज घेतल्यानंतर पात्रतेनुसार नियमांनुसार इंटरेस्ट रिइंबर्समेंट मिळण्याची प्रक्रिया सुरू होते। तर सगळ्यांना समजलं असेल की ही योजना कशी आहे, कुणाला मिळणार आहे, कोणत्या बिझनेससाठी मिळणार आहे। जर तुम्हाला असेच व्हिडिओ अजून योजनांचे बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लगेच, म्हणजे तुम्हाला सगळ्या डिटेल्स येऊन जातील
अशाच योजनांचे अपडेट तुम्हाला सिंपल भाषेमध्ये आपल्या माय मराठी साध्या भाषेमध्ये समजून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन स्कीमवरती. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रॉब्लेम आला तर कमेंट्स करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.